हे गाईज गुड मॉर्निंग. तर आज मी जाणार आहे माझ्यासाठी चष्मा बनवायला आणि आता जातो हॉस्पिटलला वेदांतला. तिथे दादाच आहे डॉक्टर डोळ्याचा. तर काय टेन्शन नाही एवढं, जाऊन चेकअप करून नंतर तिथून निघू डहाणूला जायला. चष्म्याचं दुकान आहे तिथे आणि तिथे लगेच तर रेडीमेड नाही भेटणार, बनवून देतील असं वाटतंय आणि 2-3 दिवस लागतील चष्मा द्यायला. मग तर चला आता. आणि आता एक मित्र आहे त्याला घेऊन जाऊ, एकटा जायला जमत नाही म्हणून मित्र आहे सोबत, त्याला घरी घ्यायला जातो आणि तिथून मग दोघे निघतो. सोबतच गाडी 2 व्हीलरच आहे, हीच घेऊन जाऊ. लँडस्केपसाठी सामान वगैरे सगळं घेऊनच जातो. तिकडे कुठे चांगलं लोकेशन दिसलं तर लँडस्केप करायला बसतो, बरं होईल. मित्राला घेतलं, आता जातो गाडी घेऊन. आहे मित्र मागे. 1 तास लागेल जायला हॉस्पिटलला. हे बघा आम्ही तलासरीला पोहोचलो, पण ब्रिजवरून जावं लागेल कारण ते तिथे जायचं आहे धंदलवाडीला हॉस्पिटलला. आणि आज काय मंगळवार, तिकडनं येताना खाली जाऊ तलासरीला नाक्यावरती. गर्दी नाही आहे आज जास्त. हॉस्पिटलला पोहोचलो, गेटमध्ये हातमान नाही मंदिर नाही दाखव, तू मंदिर न दाखव. कॅन्टीन ना डॉक्टर इथे गाडी ठेवलेली आहे आणि इथे आतमध्ये जावं लागेल. आता दादा असेल, आला असेल की नाही माहिती नाही. आता जाऊ आतमध्ये, तिकडे बघू काय होतंय ते. हे बघा किती गर्दी हॉस्पिटलमध्ये, वेटिंगसाठी बसलेले, वेट करतोय. पप्पाला कॉल केला उचलत नाही, दादाचा आहे आतमध्ये पण गर्दी खूप आहे त्यामुळे इकडे बाहेरच बसून. बघा चेकअप वगैरे पूर्ण झालेलं आहे, जास्त नाही थोडंच आहे फरक. तर चष्मा बनवून घेतो आता. औषध वगैरे दिलेले आहे दादाने, तर जातो चष्मा बनवायला. ते बनवावं लागेल आता नॉर्मल थोडं. एवढं बोललं दादा की काय नाही एवढं, पण जातो बनवतो कसं दिसतंय ते. तर चला इथून आता डायरेक्ट डहाणूला जातो. हे बघा डहाणूला आल्यावर तिथे बस स्टॉप आहे, तिकडनं थोडं बस स्टॉपच्या पुढे लेफ्टला रस्ता जातो, याला जायचं. आणि खूप आतमध्ये आहे, तुम्हाला दाखवतो या रस्त्याला सरळ. हे आहे कृष्णा, इकडनंच आहे जवळच, इकडे बाजू कृष्णा. चला जाऊ आतमध्ये, चष्मे बघू कसं. एकच कलर आहे. तर बघा 2 फ्रेम चॉईस केलेले आहे, तर दोन्ही बनवायला दिले. एक तुटेल की दुसरा तो फिरवायला तेव्हा. आणि किती अर्धा तास लागेल तोपर्यंत बाहेर बसून. नंतर थोड्या वेळाने जाऊ बनवून, मग इथून घेऊ, मग फिरत फिरत घरी रिटर्न. हा इकडे बघा एकटा बसून सकाळपासून काही खाल्लेलं नाही, कंटाळा येत आहे, फार भूक लागली आहे. नंतर मस्त चष्मा घेऊ, नंतर मग मस्त काही नाश्ता वाजता जेवण, मस्त नाश्ता करू. तुम्हाला दाखवेनच पुढे.
तोपर्यंत आता थांबतो. कबूतर बघा किती आहेत ते इकडे. पूर्ण घर वरती भरलेलं आहे. अजून तो हे काही दोन्ही चष्मे झाले. आता घेऊन जातो घरी. चला सलूट. पकड. तुम्हाला घरी जाऊन दाखवतो कसे येतात ते रस्त्याला. त्याला भूक लागली म्हणून आम्ही फ्रूट सलाड प्यायला आलो. मस्त गरमीमध्ये प्यायला एकदम थंड. लागलेली त्यामुळे आम्ही वडापाव घेतला. आता बीचला जातो, बसतो तिथे आणि मग खातो ताळी. हे बघा डहाणू बीचला एकदम मस्त पाणी. इकडे बसलेले आहेत. आता वडापाव वगैरे खाऊ आणि इकडनं मस्त व्ह्यू दिसतोय डहाणूचा. बसतो बघा कसं बसतोय. तुम्ही पण या कधी फिरायला डहाणू बीचला. एकदम मस्त जागा आहे फिरायची. बोट वगैरे ते पण इकडे आहेत बघा. एवढं दिसणार नाही. अपना दिन ग्रीन चटनी हा दिन. कशी चटणी दे. रेड रेड चटणी मस्त. रेड चटणी एकदम निवांत आणि हाय. मुंबई पावा तू काय बनवणार ना मग चटना तो रेड टाक. एकदम वडापाव मस्त टेस्ट. वडापाव एक नंबर लागतो. चटणी पण एकदम मस्त सुपर पण आहे. बघा बीचला गाडी फिरवतात बघा. बीचला फिरायला एकदम मस्त निवांतपणे. आज गर्दी नाही आहे पूर्ण खाली खाली. हे बघा इकडे मस्त पण एकदम पाणी खूप आत गेलेलं आहे. आता बघा इथून बोट चांगले दिसतात. पास जवळ आहे थोडं. हा कच्चे आज जाऊन बघू काय आहे ते. केकडे असतील. ओय 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 ओय. बघा इकडे पाय आत जातोय. मी फसलो होतो इथे जाऊन. उभा राहिले की आपोआप आतमध्ये जातो पाय. हे बघा. अरे आता पोहते जावाय. आत गेला तर आपोआप जातो तिकडे बाप. व्ह्यू एकदम मस्त चांगला आहे. तुम्ही या. तुम्ही पण फिरायला या इकडे. इकडचेच असतील तर.
चला बीच वगैरे पूर्ण फिरून झालेलं आहे. आता जातो तिथे जिथे बसलेले होते तिथे जाऊन तुम्हाला दाखवतोय माझे चष्मा कसं झालंय ते फ्रेम चष्मे ते काय घालून बघतो कसं दिसतंय ते त्याच्याने आणि तुम्हाला पण दाखवतोय. कमेंटमध्ये सांगा चांगला आहे की वाईट ते कसं दिसतात ते मला. नारियल याचाच पडलेलं असेल. लहान लहान नारियल याला पण लागले. तुम्हाला थांबा आता दाखवतो माझं चष्मे कसे झाले ते. तर आता तुम्हाला दाखवतो चष्मा कसा आहे ते. एक आहे ब्लॅक. एक चष्मा आहे बघा ब्लॅक. कसं दिसतंय कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि दुसरा परत दाखवतो. हात ये म्हणतात चालूच आहे. थांब घडीभर थांब. हा वाईट दाखव. हे बघा कसं दिसतो अरे तुझे कमेंट मध्ये नक्की सांगा. हे पण माहित हा वाला चांगला दिसतो की ब्लॅक वाला. हा काय हिंदीच ना टाकू. चला निघू डहाणू बीचला. बाय बाय करतो. जात काय मिला युत ना काय जातूच ना मिला युत ना काय जातूच ना. तर चला आता घरी जातो मला. हा तर आता डहाणूवरून निघालेले होते. आता पोहोचले तलासरीला. तुम्हाला दाखवतो तलासरी नाका संध्याकाळी. हे बघा तलासरी नाका. आता पाणीपुरी नाही शेवपुरी खातो थोड्या वेळानंतर. बोललो सांगी काय मस्त पैकी आता खा पाणीपुरी खायला या. हे तर पाणीपुरी ना काय रा शेवपुरी. पाणीपुरी काय आहे शेवपुरी खाऊन पूर्ण झाली. चला आता घरी डायरेक्ट. तर पाणीपुरी शेवपुरी खाऊन पूर्ण झाली. आता जातोय घरी. रस्त्याला अडवू नकोस रे. तर आजचा दिवस एवढंच. चला बाय. या ब्लॉगमध्ये